मित्रांनो, पुसेगावचं मैदान होणार आहे 16 तारखेला आणि अखंड महाराष्ट्राची नजर असेल ती म्हणजे मित्रांनो मिलिंददादा पाटील, कोसगाव अंबरनाथ, हिंदकेसरी भुंगा उर्फ मित्रांनो आपण याला बोलतो इंडियन आर्मी. कारण की याच्या अंगावरती इंडियन आर्मीच्या सारखे ड्रेसवरती पट्टे असतात ना, तशा प्रकारे याच्या अंगावरती पट्टे आहेत. तर आपण याला बोलतो इंडियन आर्मी. तर इंडियन आर्मी तुम्हाला काय वाटतो, पुसेगाव मैदानाचा मानकरी होईल का? धमक तर आहे नंदीमध्ये आणि तो अनेक वेळेला दाखवून देतो की मी पण कमी नाही आणि माझ्यात पण तेवढीच रग आहे आणि अनेक गुलाल घेतलेला आहे मित्रांनो. मुंबई तर गाजवलेलाच आहे आणि जेव्हा जेव्हा मित्रांनो 3 फेऱ्यामध्ये पळाला तेव्हा तेव्हा नक्कीच इतिहास घडवला आहे या नंदीने. जर मित्रांनो इंडियन आर्मी आणि आपला मित्रांनो तुम्हाला काय वाटते, दीपक शेठ पाटील, कान्हाशेठ पाटील यांचा शॉटगन मेहरबान या वेळेला भुंगाचा पैरा असेल का? तर असला असेल तर मित्रांनो नक्की इतिहास घडवेल. कारण की दोन्ही पण मित्रांनो हे वाघ असे आहेत की जिद्दीचे बैल आहेत मित्रांनो. एकाच म्हणजे मित्रांनो मापाने पळत असतात आणि एकामेकाला साथ देत असतात आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा पळाले तेव्हा तेव्हा नक्कीच या दोन्ही पण वाघांनी यांना इतिहास घडवलेला आहे. फर्स्ट टाईम मित्रांनो पळाले होते कर्जत केसरीला आणि दुसऱ्यांदा पळाले होते मित्रांनो एकविरा केसरीला. तेव्हा पळाले होते तेव्हा मित्रांनो 1 नंबरचा मानकरी ठरले होते दोन्ही पण. मित्रांनो एवढा स्पीड मी बघितला नव्हता कोणत्याही मित्रांनो नंदीच्या मध्ये. कारण की दोन्ही पण एकामेकाला साथ देऊन आणि गुलाल घेत असतात. तर चांगला नियोजन झाला तर नक्कीच आशा आहे सेवागिरी महाराजांचा एक गुलाल मुंबईमध्ये नक्कीच येणार आणि त्यांना शुभेच्छा आपल्या चॅनलकडून. आपल्या दीपक शेठ पाटील, कान्हा शेठ पाटील आणि तसेच मित्रांनो आपले कोसगाव अंबरनाथ येथील मिलिंददादा पाटील यांना पण शुभेच्छा देतो चॅनलच्या माध्यमातून. तर आपण पण जवळून पाहिलेले आहेत त्यांचे बिनजोड आणि चांगल्या प्रकारे गुलाल घेतलेले आहेत त्यांनी बिनजोडमध्ये आणि आशा आहे की गुलाल